मंडळी, पशुसंवर्धन विभाग 2025 अंतर्गत जी नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते, या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय पातळीवरती तुम्ही जी शेळी मेंढी गट वाटप योजना असू द्या किंवा गाय म्हैस अनुदान योजना असू द्या, अशा कोणत्याही एका योजनेचा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करण्यासाठी टायमिंग दिला होता। त्या टायमिंगमध्ये तुम्ही कागदपत्रांची पूर्तता सुद्धा केली, पण काही वेळेस काही जणांनी कागदपत्रांची पूर्तता चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मेसेजसुद्धा आले आहे की अवैध कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थितपणे करा। मग असा मेसेज ज्यांना आला आहे त्यांना 3 जुलै 2025 पर्यंत या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे। म्हणजे जे फॉर्म तुमचा ज्या कारणाने रिजेक्ट झाला आहे ते कागदपत्रे किंवा कागदपत्रांची जी साईज तुम्ही अपलोड केली आहे ती साईज कमी करणे असू द्या किंवा कागदपत्रे ब्लर झाली असतील तर अशा वेगवेगळ्या कारणाने तुम्हाला जो मेसेज आला आहे तो मेसेज आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे अपलोड करायची आहे ती प्रोसेस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते। पण तुम्ही कागदपत्रे अपलोड करताना तुम्हाला या ठिकाणी क्षमस्व तुमची निवड कागदपत्र अपलोड करण्यात झाली नाही असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी शो करत आहे। आता असा मेसेज ज्यांना शो झाला आहे तर त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट केला आहे की आम्हाला असा मेसेज शो होत आहे आणि असा मेसेज शो तुम्हाला जर होत असेल तर घाबरू नका मित्रांनो। या ठिकाणी आपण जो पशुसंवर्धन विभागाचा हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट समजून येते, म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला त्यांच्यामार्फत एक गोष्ट समजली की या ठिकाणी फक्त हा टेक्निकल एरर आहे। आता 3 तारीख आहे, म्हणजेच 1 जुलै 2 जुलै आणि 3 जुलै या 3 दिवसामध्येच ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व्हरला लोड येत असल्याकारणाने ही टेक्निकल प्रॉब्लेम आहे। फक्त टेक्निकल प्रॉब्लेम असल्याकारणाने हा मेसेज तुम्हाला शो होत आहे। 3 दिवसाची तारीख आहे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून घ्या, नाहीतर तुमचा अर्ज कायमस्वरूपी बाद केला जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या वेळाने अर्ध्या तासाने 1 तासाने या ठिकाणी ट्राय करायचं आहे आणि पुन्हा ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत। आता कागदपत्रे कसे अपलोड करायचे, कोणत्या कारणाने रिजेक्ट झाले आहेत, ती सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचे कागदपत्रे तुम्ही ज्या साईजमध्ये अपलोड केली ती साईज कमी असल्याकारणाने ती तुमची कागदपत्रे ब्लर झाली आहेत। बघा मंडळी, या ठिकाणी अवैध कागदपत्रांची पूर्तता 3 जुलैच्या आत कशी करायची हे तुम्हाला लाईव्ह प्रोसेसमध्ये दाखवलं आहे। ती प्रोसेस जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा।